नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगाराच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या योजना घेऊ शकता किंवा तुम्ही कोणकोणत्या योजनांसाठी पात्र आहात। या सगळ्या योजना, किती योजनांसाठी बांधकाम कामगारामध्ये लगेच लाभ दिला जातो, हे सगळे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। तर या ठिकाणी कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता या ठिकाणी बघा, जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी, जसं की बांधकाम कामगार जसं की एक्झाम्पल एक कुटुंब आहे आणि त्यांच्या मुलांचा फॅमिलीमध्ये पहिलाच विवाह होत असेल तर त्याच्या खर्चासाठी बांधकाम कामगारच्या माध्यमातून या ठिकाणी 30,000 रुपये दिले जातात। त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा, जे बांधकाम कामगार आहेत ही झाली पहिली योजना। त्याच्यासाठी तुम्ही जसं की कुटुंबातील पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये खर्च दिला जातो। त्याच्यानंतरला बघा, दुसरी योजना कोणती आहे बांधकाम कामगारांसाठी, त्याला भोजन योजनासुद्धा त्या ठिकाणी दिली जाते। जे बांधकाम कामगार असेल त्याला एक टाईमचं जेवणसुद्धा बांधकाम कामगारच्या माध्यमातून दिलं जातं। ओके, त्याच्यानंतरला तिसरी योजना बघा, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना। या ठिकाणी ही योजनासुद्धा बांधकाम कामगार व्यक्तींसाठी लागू आहेत। त्याच्यानंतरला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना माहिती असेल तुम्हाला, त्या ठिकाणी विमासुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगारासाठी मान्य केलेला आहे। त्याच्यानंतरला बघा पाचवा, तर या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनासुद्धा या ठिकाणी लागू केलं आहे। जसं की सुरक्षा जे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, तर या ठिकाणी विम्याचे खूप सारे फायदे या ठिकाणी दाखवत आहे। त्याच्यानंतरला बघा पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना, या ठिकाणी तुम्ही ह्या योजनेचासुद्धा लाभ घेऊ शकता। ओके, त्याच्यानंतरला जे विवाहासाठी, आता तुम्ही म्हणसान पहिल्या स्टार्टअपला पहिल्या विवाह खर्चासाठी, तर या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय केला जातो। ऑनलाईन अप्लाय कसा करायचा, कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कसे लागणार आहे, तर या ठिकाणी आपण याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओसुद्धा केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। किंवा आपण नेक्स्टवाला व्हिडिओ याच्यावर परत घेऊया, त्या व्हिडिओमध्ये आपण सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला अप्लाय कसं करायचं, का तुम्हाला 30,000 रुपये बांधकाम कामगारच्या योजनेतून तुम्ही कसे मिळू शकता, ही सगळी प्रोसेस आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं जाईल, तर त्यानुसार तुम्ही फॉलो करायचं। ओके, तर तुम्हाला योजना 100% भेटून जाईल। ओके, डॉक्युमेंट काय लागेल ते तुम्हाला सविस्तर सांगितलं जाणार आहे। त्याच्यानंतरला बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये कधी तुमच्या पाल्य जसं की मुलं शिकत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या आणि किती पैसे तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून दिले जातात, जसं की आपण त्याला क्लेम म्हणतो। तर या ठिकाणी बघा, या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांसाठीच लागू आहे। ओके, ते पहिले सांगितलं होतं जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांसाठी हे लागू आहे। आता या ठिकाणी पहिली योजना बघा, या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओके, जे बांधकाम कामगारांचे मुलं असतात त्यांच्यासाठी पहिले ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,500 रुपये तुम्हाला भेटन। ओके, वर्षाला फक्त 2,500 रुपये दिले जातं पहिले ते 7वी। ते कोणत्याही कॅटेगरीचा, तो AC ओपन जे ऑलसाठी आहे, जे फक्त कामगार पाहिजे। ओके, त्याच्यानंतरला बघा, जे व्यक्ती 8वी ते 10वीपर्यंत शिकत असेल तर त्या व्यक्तीसाठी बांधकाम कामगाराच्या माध्यमातून प्रतिवर्ष हे 5,000 रुपये दिले जातात। ओके, हे पैसे जे बांधकाम कामगार आहेत म्हणजे ह्या मुलांच्या वडिलांच्या अकाउंटला पैसे जमा होतात। ठीक आहे, किमान 75% अथवा अधिक उपस्थित आवश्यकता। ओके, तर या ठिकाणी आता या ठिकाणी बघा 10वीमध्ये, ओके 10वीमध्ये किती स्कॉलरशिप दिली जाते बघा, 10वी ते 12वीमध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास या ठिकाणी 10,000 रुपयाचं जसं की बोनस म्हणता येईल आपल्याला। तर या ठिकाणी 10वीच्या पुढं जे 50%चे पुढं कधी मुलांना पडलं तर या ठिकाणी 10,000 रुपये दिले जातात। 10वी-12वीसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। ओके, या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी चांगल्या प्रकारचे फायदा होऊ शकतो। आता ह्या योजनेचा लाभ कसा घ्याल तुम्ही, तर ह्या योजनेचा लाभ किंवा 10,000 रुपये तुम्हाला कसे मिळवता येईल, की सर्वप्रथम आपण कसं मिळवता येईल, तर या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो। ओके, तर मी तुम्हाला सविस्तर सांगेन व्हिडिओच्या माध्यमातून। लास्ट व्हिडिओ झाल्याच्या नंतरला तुम्ही याच्यासाठी कसं अप्लाय वगैरे करसान। ओके, तर एक आनंदाची बातमी आहे। त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा, इयत्ता 11वी ते 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष 10,000 रुपये तुम्हाला दिले जातात। ओके, हे फक्त शिक्षणासाठी 10,000 रुपये, आणि जे पासआउट होतात
ओके, ज्याला 10वीमध्ये 50% वरती मार्क पडले किंवा 12वीमध्ये, तर त्या मुलाला 10,000 रुपये हे वेगळे. आणि जे 11वी जसं की या ठिकाणी 11वी ते 12वी शिकत असलं त्याला 10,000 रुपये प्रतिवर्ष दिले जातात. ओके, आता नंतरला विषय तो बघा. या ठिकाणी पदवी जे BA फर्स्ट इयर वगैरे त्या रेग्युलरमध्ये शिकत असतात त्या मुलांसाठी या ठिकाणी बघा 20,000 रुपये. नोंदणी कामगारासाठी पत्नीस लागूसुद्धा या ठिकाणी पत्नीसुद्धा या ठिकाणी लाभ घेऊ शकते, जे बांधकाम कामगाराचे असेल मुलं किंवा पत्नी. ओके, याला जे पदवीधर असेल त्यांच्यासाठी पडते 20,000 रुपये हे दिले जातात. त्याच्यानंतरला बघा ह्या ठिकाणी वैद्यकीय जसं की शिक्षण वगैरे पदवीकरिता प्रति 1 लाखापर्यंतसुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिप बांधकाम कामगाराच्या माध्यमातून दिली जाते. ओके, अभियांत्रिकीय पदवीकरिता या ठिकाणी 60,000 रुपये दिले जातात. पण का, ज्या व्यक्तीचे बांधकाम कामगारामध्ये नाव असेल त्याच व्यक्तींना ही योजना घेऊ शकतात. ओके, आपण नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे योजना कशा घेतल्या जातात. अजून कोणी चॅनलवर नवीन असेल तर नवीन चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 20,000 रुपये शासन मान्यता. जसं की हे सगळे 20,000 ते 25,000 रुपये तुम्हाला पदवीसाठी हे भेटत राहतील. आणि जसं की बांधकाम कामगाराच्या माध्यमातून 2 पाल्यांना MSITचे जे प्रशिक्षण असतं, ओके, ते जे तुम्ही MSIT वगैरे करता त्याची पावती वगैरे आणून या ठिकाणी अप्लाय केल्याच्या नंतरला जे MSITचे पैसेसुद्धा तुम्हाला रिफंड दिले जातात बांधकाम कामगाराच्या माध्यमातून. तर आम्ही तुम्हाला सांगूया या ठिकाणी सगळ्या योजनेचा तुम्हाला लाभ वगैरे कसा घ्यायचा. कोणी नवीन चॅनलवर असाल तर लवकर सबस्क्राईब करा. आता आपण बघणार आहोत की स्टेप बाय स्टेप या योजनेचा तुम्ही अप्लाय कसा करायचा सगळं डिटेल तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. प्रत्येक योजना तुम्ही लाभ पात्र होऊ शकतात, पण बांधकाम कामगार तुमची नोंदणी असेल तर तुम्ही 100% ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतात. फक्त मी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं जाणार आहे. तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप भेटून देण्याची हमीसुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकते. पण तुम्ही स्टेप बाय स्टेप आणि सगळे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर असल्यात तर त्यावरच भेटू शकते. ओके, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे पात्र असाल त्यावेळेसच बघणार आहोत आपण की या ठिकाणी तुम्ही अप्लाय कसं करता येणार आहे. जसं की अजून योजना खूप आहेत, वेळ कमी, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणी अजून चॅनलवर नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.